मेल मेडिसिन बोलत होता पण फेवरेट ग्रुप आहे. बरंच रेमोड्रायशन केलं लास्ट स्टेजमध्ये, ॲडव्हान्स स्टेजमध्ये की मग ती मेडिसिन येते. गॅलेनियम, गॅलेकम ॲसिड, कार्बोनिकम, मेटॅलिकम आणि सल्फ. हा जो गॅलेनियम सल्फ आहे ना, ही मेडिसिन आतापर्यंत 1 ते 2 पेशंटला दिली पूर्ण 20 वर्षामध्ये. छान मेडिसिन आहे. सल्फरचा ॲटिट्यूड खूप छान आहे. सल्फरसाठी सगळं सल्फर, ज्या ज्या ठिकाणी सल्फर अटॅच आहे ना त्या सगळ्यांसाठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 10 शब्द अप्लाय करायचे तरी. तुम्हाला कधी वाटलं ना ते पेशंट त्या रिलेटेड बोलतोय मिनरलमध्ये तर बघून घ्या. सल्फरसाठी हे थीम आहे पूर्ण लाईफची. त्याच्यामध्ये वर्णन करतात, त्यांची फिलॉसॉफी पण त्यांच्यामध्ये राहू शकते. सेकंड, फार अटॅच असतात ते 1 to 1 रिलेशनशिप मध्ये फक्त आणि फक्त. बऱ्याच जणांना असं वाटतं की महादेव मिळावं तर हेच आहे महादेव. इकोटिझम हा भरपूर असतो सल्फरमध्ये. जेलिसिस असतात पण हे प्रोफेशनल आहे जेलिसिस. जॉय, सॅटिस्फॅक्शन, हार्मोनी, क्लॉथ्स रिलेटेड, लेझी, अगली अँड न्यूरायझिंग. त्याचा अर्थ बघून हा फार इम्पॉर्टंट आहे. लास्ट आहे पण एकदम मोस्ट आहे. ते 10 शब्द ज्या ज्या ठिकाणी सल्फर येतात ना ते सगळं सल्फरला, नॅट्रल सल्फ, खाली सल्फ, कॅल्शियम सल्फ सगळ्याच ठिकाणी लागतं. सुरुवातीला पहिल्या शब्दामुळं हार्ट प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो आहे. इथं फार इम्पॉर्टंट आहे. जेव्हा या मेटलबद्दल आपण बघू, गॅलियम तो एकदम हट्टी, स्टबॉर्न, डिटरमाइंड, मोस्ट ऑफ जिया, विथड्रॉइंग अँड टॅक्टाइल. पण जर ग्रुप अनालिसिस केलं, या दोघांना एकत्र घेतलं, स्टबॉर्न इन लव्ह, मोस्ट ऑफ लॅजिंग इन लव्ह, डिटरमाइंड आउट ऑफ jealousy, selfishly withdrawing, stubborn theory, and no more petty love. तो लास्ट वाक्य है फार इम्पॉर्टंट है. जर पेशंट स्वतः शिक्षक टाकतो तुम्हाला विश्वास राहिल्याने मला एखादी गोष्ट आता ती नको वाटायला लागली कारण का स्टर्स म्हणजे अजिबात नाही. पूर्ण पिक्चरची थीम होऊन जाते खालच्या इसेन्स. stubbornly holding on to love. जर एक पिक्चर बघितला असेल डर, शाहरुख खानची भूमिका, दॅट इज अ गॅलेनियम सॉन्ग. एकदम विद्वांसिक होऊन जातं, एकदम सिम्पॅथिक होऊन जातं. जेवढे काही असे पिक्चर बघाल तुम्ही त्यामध्ये एक ट्रिमेंडस भूमिका बघायला मिळते. कॅप्चरिंग, होल्डिंग लव्ह त्यांच्यासाठी नसतेच. तेव्हा त्यांना एकदम ते 4 शब्द आहेत ना ते फार इम्पॉर्टंट आहे. 4 शब्दामुळे ना जी गोष्ट स्पिरिच्युअल आहे त्याला ते एकदम क्रिमिनल स्टेटला आणून गॅलेनियम. खूप काही आहे सांगण्यासारखं. तुम्ही एवढं लक्षात ठेवा, वाचा. एक फक्त पहिली थीम वाचून दाखवतो तुम्ही काय बरोबर किती चांगलेलं आहे. आता पण मेडिसिन वाचले सगळ्याशी. stubborn in love. Here, stubbornness is a manifestation most clearly in their love life. They have their own ideas about love and are not prepared to change them. They do not even want to
argue about it because they are convinced that they are right, or they tend to avoid discussion with their partner, knowing they cannot convince them. म्हणून there are very stubborn in their interaction with their loved one. They tend to overwhelm them with their opinion, not giving them a chance to have their say. कारण ना असं तुमच्या बहिणीला भरपूर काय बघितले आता रिसेंट मध्ये खूप सारे पिक्चर भरपूर सारे पिक्चर या गोष्टीवर की एकदम स्ट्रिक्टली मेल किंवा फिमेल कोणी राहू शकतो, म्हणजे ॲटिट्यूड तसं राहून जातं. म्हणून पुढचं they are convinced that the other one is to understanding what is right, so that there is no point in listening to them असं वाटायला आणि ते टॉर्चर करतात मग त्या गोष्टी आणि मग क्राईम मध्ये येतात. जर असं वाटतं की मी जे समजू शकतो ना पुढची व्यक्ती समजूच शकत नाही प्रेम म्हणजे काय, आणि मग ते पुढच्याला टॉर्चर करतात. दॅट इज गॅलिंग क्राईम फ्रॉम द जेवढे क्राईमचा सब्जेक्ट आहे ना त्यामध्ये पहिल्या नंबरला येतो. तुम्ही वाचा, सायकोलॉजीमध्ये वाचा. सायकोलॉजी नाही आपल्याला सायकोलॉजीमध्ये क्रिमिनलमध्ये जो पार्ट मिसिंग झालेला असतो ना त्याच्या लाईफमध्ये तो असतो. म्हणजे लहानपणी त्याच्यासोबत काहीतरी इव्हिडन्स झालेला असतो, काहीतरी पनिशमेंट झालेलं असते, काहीतरी त्यामध्ये असा इश्यू झालेला असतो त्याच्यातून ही तयार होतो गॅलिंग. पर्टिक्युलर मेटॅलिकम थोडा बरा आहे ॲज कम्पेअर टू सल्फर. कार्बोनिकम तर खूपच हाय लेवल सिक्युरिटी आहे. मेडिसिन कधी वाचून काढा. हे सगळ्यांची थीम एकच आहे, जस्ट डिस्टर्बन्स. खूप सारे मुलं बघतो मी ते रूममध्ये बंद करून घेतात वर्ष त्यांना जास्तीत जास्त कोणत्या मेडिसिन माहिती आहे का? नायट्रो मूड फेवरेट. त्याच्यापेक्षा थोडं कोणी जास्त विचार करत असतं लिथियम कार्बन थोडं आयसोलेशन केल्यामुळे. पण मी म्हणतो ना की तुम्हाला का सांगितलं 2 मेडिसिन फक्त रिप्लेसमेंट आहे अर्ली फेजमध्ये. बस टच करतात येतात, टच करतात. पण हे असे आहे व्यक्ती हे एकदमच क्राईममध्ये मोडतात. ना टच करत नाहीत ना काहीच नाही, डायरेक्ट क्राईम. जे ह्या एव्हिडन्स नंतर क्राईममध्ये शिरले आणि त्याची थीम सांगितली की बा हे थीम आहे त्यांना ह्या झोनमध्ये आणायचं. पॉलिसिटीला द्यायचं नाही, फारच इथपर्यंत पोहोचू पण शकत नाही. करेजियस झालं तरी कोणाचा मर्डर करू शकत नाही. पण हे 100% मारतात. जेवढे सिरियल क्राईम वगैरे होतात तुम्ही आहे ह्याच मेडिसिनचं लक्षण आहे. स्टॉप बॉल एकदम खूप छान आहे ना. सुरुवातीला असं वाटतं बा काय म्हणते सल्फर मारतो लास्टचा पॉईंट असं दाखवतो आणि घेतो आपण. What last act? Selfish withdrawal. They decide that they or not. If one have another relationship on principle, it only creates problem and there is no point anyway. They have done everything they could and look what happens. What more could they have done for their partner? Love is not worth the more. पेक्षा तुम्ही ते वन साइड रिलेशन मध्ये येऊन जातात आणि शेवटी ना टेंडन्सी आहे सुसाईडमध्ये पण मेडिसिन दिलेली आहे त्यांना. जेव्हा तुम्ही रेपरेशन करता मॉडर्न त्याच्यामध्ये त्यामुळे कॅलियम लक्षात ठेवताना छान मेडिसिन एक्सप्लेनरला सोपी. जमलं तर खूप छान, नाही जमलं तर खूपच हार्ड. लास्ट तुम्ही वाचलं असेल खूप मोठ्या हृदयाचा माणूस
असं म्हणत असतो मी सल्फरला. म्हणूनच पहिलेच वाक्य लिहिलं सीम्स टू बी. काही द्यायला तयार असतो, काहीही द्यायला. तुम्हाला जर माहित नसेल ना तर ते भस्म असते ना डेड बॉडी नंतर, त्याच्यामध्ये सल्फर जास्त असतो. पाण्यात मिक्स होतो. आपण palpitation, bird lying at night in bed, going up and pulse more rapid in morning. हे जे मॉर्निंग सिम्पटम आहेत ना, सल्फरला खूप इंडिकेट करतात. स्वरामध्ये सुद्धा सिस्टमॅटिक मध्ये सुद्धा दॅन इन इव्हिनिंग. आणि पेरिकार्डायटिस विथ इफ्युजन, sharp pain go through chest to between shoulder. 100% खूप ॲक्युरेसी आहे. माझं म्हणणं नेहमी सांगतो मी की हे सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू असणं खूप लास्टला फार रेअरली म्हणतो ना, एखादा 40 ते 60 मधला सल्फर एखाद्या वेळेसच हा ट्रॉमामध्ये येऊ शकतो, अदरवाईज ते येतच नाही. इतपत येतच नाही, ते भेटलंच नाही असं एकदमच मला हार्ट सिम्पटम जाणवायला लागले. एकदम प्युअरली सल्फर. काल एक हँडिकॅप सल्फर दिलेलं मॅडम थोडा जो हँडिकॅप आहे पण त्याला अजून सुद्धा हार्ट प्रॉब्लेम इंडिकेशन आहे. पाईल्स पासून ह्यांना वाच, म्हणजे ह्यांना पाईल्स झाले की ह्यांना वाचवायचं, ह्यांना सेव्ह तिथंच करायचं. ह्यांचे पाईल्स सेपरेट झाले म्हणजे पाईल्स मध्ये आले तिथे 100% काय होतं, सप्रेस करून पुढे येऊ शकतात, हार्ट प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात. नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला जाणवलं की सल्फर आहे आणि पाईल्ससाठी आपल्याकडे घेतोय तर माझं म्हणणं की पहिलं ॲक्यूट मेडिसिन द्या आणि सल्फर दुसऱ्या किंवा तिसऱ्या विजिटमध्ये बरोबर. ओके, आता थोडंफार तरी इंडिकेट करतातच. पहिल्या विजिटमध्ये सांगत नाही की एखाद्या वेळेस 3 महिन्यामधून एखाद्या वेळेस चेस्ट पेन होते, पण नंतर येतात ते आणि म्हणतात की थोडंसं कमी झालं, पण 2-3 चेस्ट पेन झालं. इट्स अ पॉझिटिव्ह थिंग. जेवढं काही कंजेशन आहे तेवढं होऊन जातं. सल्फरवाले येऊन सांगतात दिल्यानंतर, कारण ते सांगतो ना पेरिकार्डियल इफ्युजन सारखा पॉईंट तयार होतो, तेव्हा सुद्धा चेस्ट पेन होत असतो. आणि तो स्टूपिंग शोल्डरवाला जो पॉईंट आहे ना, तो या पेरिकार्डियलच्या रिलेशनमध्ये ते पहिल्यापासून नसतातच असे. तुम्ही जर असं ना 2 कम्पेअर केलं, एक युगो पर्सन आणि तोही शोल्डर स्टूप, कधीच नाही होत. त्याला एक पण होणार नाही कधी. ते कधी होणार आहेत मग ओल्ड एज. ओल्ड म्हणजे कधी हार्ट इन्व्हॉल्वमेंट. तोपर्यंत सल्फरला इंडिकेटच करतात, जोपर्यंत हार्ट इन्व्हॉल्वमेंट झालं. लहानपणापासूनच त्याला काहीतरी वीक प्रॉड मसल घडचा तो स्टूपिंग शोल्डर मध्ये येत असेल ना, तरी पण सल्फर लागू होणार आहे. त्याच्याने काय होतं, कधी कधी काय होतंय, गेट रिलेटेड ऑर्गन हे कधी कधी मॅच करणं जरुरी आहे. तो लंगर चालत येत होता म्हणून खूप काही डायग्नोसिस केल्यानंतर आल्यावर तुला चप्पल कुठली होती खूप पायासारखी चालतं, मग झालंच पुस्तक बंद करून बसायची वेळ व्यापल्यावर. पण थोडंसं रिलेशन द्यावं शिका. नुसतं असा समजून घ्या, दोन्ही गोष्टी मॅच व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर मग मेडिसिन आठवड्यात सुरू करा. जोपर्यंत मॅच होत नाही ना तोपर्यंत सर्च करा. जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत सर्च करा. लगेच बघून घ्या. एक्स्ट्रीमिटीज आपण नेहमीच बघायला की हार्ट सोबत एक्स्ट्रीमिटीज कुठं असतात. लेफ्ट साईडला जर पण स्किनचे प्रॉब्लेम आहेत ना, numb finger, palms, dry, bump, crack, pills, eczema on, warts on. चांगलं लक्षात ठेवा, मानेवर कुठंच वॉर्ट्स नाही, बरोबर आहे. चेहऱ्यावरही कुठं नाही, पण डायरेक्ट पाम्स किंवा फिंगर्सवर कुठं वॉर्ट्स येत असेल ना तर पहिलं थिंक करायचं कुठेतरी ह्यांनी मिसिंग करत होते हार्टबीट्स. ही तिन्ही मेडिसिन मध्ये दाखवतो वॉर्ट्स ऑन पाम. तिन्ही हार्ट मेडिसिन आहेत, लायकेसिस आहे, पाम्स, वॉर्ट्स ऑन पाम्सवर, ऍसिड नायट्रिकम आहे. इथं तर बाकी सगळं चालत, ड्राय, बम्प्स, क्रॅक्स.
पर्टिक्युलर हायपोथिनर मी आधी सांगितलं हार्टसाठी कोणता एरिया हायपोथिनर एरिया. हा इमेसेंट जरी होत असेल ना तर ॲट्रोफी ऑफ हार्ट सारखे सिम्पटम यायला इतकं रिलेशन चांगला आहे मसल्सचं आणि हार्टचं. तर तरी नंतर बघत चला जेवढे जेवढे पॉईंट येते तेवढं तेवढं चांगलीच आहे. कारण नाईट स्वेटिंग क्रॅम्स. हां हे लेफ्ट साईडचे टेन्स हॅमस्ट्रिंग पर्टिक्युलर लेफ्ट क्रॅम्प इन पर्टिक्युलर लेफ्ट. बऱ्याच जणांना असं वाटतं की राईट साईडेड मेडिसिन आहे. राईट साईडेड अप्पर पार्टमध्ये जास्त काम करते पण तरी सांगतो मी काय झालं. लास्ट वाक्य अल्सर अराउंडचं अल्सर अराउंड द नेल्स. चांगलं लक्षात ठेवा असं दिसू लागलं ना तर दुसरं त्याला इंडिकेट करून लागेल त्या हाताचा प्रॉब्लेम आहे. थोडंफार त्याला विचारा त्याचा लंग्स हार्ट वगैरे सगळं. विट लोज विथ रॅपिड स्वेलिंग ऑफ द फिंगर्स. नकुलं रेडनेस स्टिफनेस एक्सेसिव्ह बर्निंग स्टिचिंग involuntary contraction of hand as if about to grab something. ओके ते दोन्ही प्रॉब्लेम एकत्र आलेले आहेत. तर आपण पार्किन्सन मध्ये बघितलं का नाही. मी सांगितलं फिस्ट बंद चालू करत असतो काही चालवतो तर त्यांचं चालू असते हातावर मुक्या मारतात काहीतरी चालू सारखं चालू असतं. एक हात कंटिन्यू मुवमेंटिंग असते तो पार्ट बनतो. हे दोन्हीमध्ये होतं त्यांचं जे रेस्ट्रिक्शन सांगू शकत नाही आणि अनस्टेडी गेटमध्ये. हार्टच्या रिलेटेड गेटमध्ये जेवढे रुब्रिकेट नसतं ते आपण बघू असंच त्याच्यामध्ये किती हार्टच्या रिलेटेड आणि किती सेंट्रल नर्वसच्या रिलेटेड आहे बघून घ्या. तुम्हाला कळू शकतं की हा हे गेट ह्याच कंडिशनमध्ये वापरलं तर फायदा होतो. डायग्नोस गेट किती आहेत आणि अनडायग्नोस्ड कॅरेक्टरिस्टिक गेट किती आहे त्याच्यामध्ये होऊन जातं. इनकॉर्डिनेशन हा शब्द वेगळा आहे लॉजिकली लक्षात ठेवेल. सल्फर सॉल्ट पहिलं वाक्य लक्षात ठेवा मी म्हणलं ते सीम्स टू 100% वाटतं. ते सांगतातच असं वाटतं की साईज वाढल्यासारखं वाटतं. डायरेक्ट कसं जाणवायला सांगितलं तर ते सांगतात मी तुम्हाला रेस्पिरेटरी रिलेटेड आणि हॅमस्ट्रिंगच्या रिलेटेड प्रॉब्लेम. थोडं थेरॅपॅटिक्स अगदी तुम्हाला अनुभव अशी मेडिसिन पण समोर होती. लास्ट कन्व्हिनायटल टेस्ट घेऊन घ्या. कन्व्हिनायटल डिसीज होऊन दिवस हे दोन्ही रुब्रिक लक्षात ठेवा. कधी वापरायचं लगेच सांगून देतो मी तुम्हाला. त्यांच्या लक्षात येतं माइंड अँझायटी जनरली salvation about faith about loss of kids. So खूप सोपी मेडिसिन आहे. तुम्ही त्याला इथे समजता ना सरांनी प्रॉब्लेम स्टॅटिसायडिया सल्फर लक्सोमिका इग्नेशिया मर्क ह्याच्यामध्ये माइंड फिअर फोबिया जनरली फेथ टू लॉस ऑफ हिज रिलिजियस त्याच्यामध्ये हे सगळेच आहे. लक्सोमिका पण आहे. शब्द कसा आला तो आणि कोणत्या लेवलला तो ऍक्ट होऊ शकतो सांगतो. थोडं ठीक बघत चला थोड्या गोष्टी करत चला म्हणजे होऊन जाते. तुम्हाला काय यूज कंपनी डिझायर फॉर फ्रेंड ऑफ फेथफुल. ओके तुमची एक पण मेडिसिन नाही ना मेडिसिन आहे तिला आपण नंतर बघू शकतो. सगळ्या रेमेडीमधून कमी फेथ आणि ट्रस्टसाठी बाकीचे भरपूर आहे. ती गोष्ट तुम्हाला ब्रेकअप करणार आहे म्हणून एक रुब्रिक फक्त माइंडमध्ये ठेवत चला. त्याला कसं यूज करायचं हे तुम्ही ठरवा. मी नाही सांगणार. माइंडमध्ये
पाचमधून चालू करू मधून चालू करू. पेशंटचं नाव आहे का? मागच्या कोणत्या डेटपासून पेशंट सुमारे क्लिनिकल मॉडिफाईड फॅक्टरमध्ये MI चा फक्त सिम्पटम बघू आपण आणि सिम्पटम बघून खरंच काही करता येते बघू. फर्स्ट घ्या हायपरलिपिडेमिया काय करा. आता जे एवढीचे सब्जेक्ट आहेत ना थोडं वेगवेगळे आहेत. वेगवेगळे काय की कॉलेजला पण टेन्शन येऊ नये आणि विद्यार्थ्यांना पण टेन्शन येऊ नये म्हणून तो सब्जेक्ट दिले जातो राईट. पण मला वाटतं तुमची काय त्याच्यापर्यंत ना हे सगळे किती 1 2 3 4 5 6 7 हे सातही गोष्टीवर आहे ना केसेस तयार होतात. कोणपणी फॉर्म करू जनरल जरी क्वेश्चन टाकला की हाय ब्लड लिपिड लेवल रिस्क ऑफ हार्ट डिसीज त्याच्यासाठी तुम्हाला नेटवर एवढं सर्चिंग मिळेल एवढं सर्चिंग बस. ॲलोपॅथीवाल्यांनी तर कन्फर्म करून टाकले की लिपिड 4-5 वर्षासाठी वाढून राहिलं की त्यांना चान्सेस रिस्क असतात. आता आपल्यासाठी काय लागतंय होमोपॅथीवाल्यासाठी पण डाटा आपण घेतला आहे ना. मॉडिफाईड आहे थोडंफार डाएट करू शकता तुम्ही बरोबर आहे. पण जे रिस्क आहे ना ॲक्युमुलेशनची ती जर बघितली तर लिपोप्रोटीनच्या रिलेशनमध्ये लिव्हर रिलेशनमध्ये लिव्हर म्हणजे आपण त्याला म्हणतो की अर्ली फेज कशी तुम्ही या एजमध्ये आहात. म्हणजे जर असं मी तुम्हाला विचारलं की तुम्ही बघितलेले आणि तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला म्हणजे स्वतःला पण काही झाला असेल तर जॉन्डिस हा प्रकार कधी झाला. कावीळ हा वयाच्या 10 वर्षाच्या आत 20 वर्षाच्या आत 30 वर्षाच्या आत 40 वर्षाच्या आत तुम्हाला एखादा बैठक तो सांगत होती मी तुम्हाला सांगतो काय जॉन्डिस हा प्रकार जास्त कोणत्या एजमधल्या मुलांमध्ये होतो. मी असं मुलं बघतो की जे 10वी आले किंवा 10वीच्या पुढे चालले 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर पुढे 5 वर्ष पकडले 15 ते 25 मध्ये सुद्धा पीक आहे मुलांमध्ये जॉन्डिसचं प्रमाण. ओके ते 4ही फेजला आहे ना खूप स्ट्रगल करत असतात. म्हणजे लिव्हर बघा किती कामाला जातात लीडरशिप. एक घरच्याचे म्हणजे घरच्याचे विचार दोन्ही एका फ्लोनी नाही चालत आणि कॉन्ट्रॅक्टेशन चालत ते कॉन्ट्रॅक्टेशन. दुसरं स्वतःसाठी स्वतः खूप ट्राय करतो पण त्या लेवलला पोहोचतच नाही. ॲडमिशन्स प्रॉब्लेम ॲडजस्टमेंट स्वतःसाठी परत सोसायटीसाठी फ्रेंड्स त्याच्यासाठी ॲडजस्टमेंट
म्हणजे हे 10 वर्ष आहेत ना, त्या लिव्हरला एका डायरेक्शननी चालूच देत नाही. आणि लिव्हरच्या प्रत्येक लिव्हर जेवढं ज्या वेळेस लिव्हर सिम्पटम देतं ना, तेव्हा एकच रुटीन कामाला येते, मिसलीड स्वतःबद्दल, दुसऱ्याबद्दल किंवा फॅक्ट. दुसरं येतच नाही शब्द. दुसरं माइंड लागूच होत नाही. लिडरशिप पाहिजे असलेला मिळत नाही. मी करायला तयार आहे ना, तुमच्यासाठी योग्य नाही ना, मी करायला तयार आहे ना. लिडरशिप पर्टिक्युलरली फेल झाला त्यावेळेस मुलांना खूप साऱ्या व्हॉमिटिंग, ऍसिडिटी, वेगवेगळे प्रकार झाले. पण जेव्हा मुलं बाहेर जाऊन राहतात ना, इमोशनल व्हॉमिटिंग मध्ये आणि लिव्हरच्या व्हॉमिटिंग मध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. त्यांना हा पाठ करतो तो पण लगेच सावध, त्यांना काही वेळच लागत नाही. टीबी काय त्याचं चिरोलिंग करिअर तर कॉलची मुंबईला असते. तिघामध्ये ही एकच गोष्ट आहे, तिघही तेवढे स्ट्रॉंग आहे. त्याच्यापेक्षा थोडं जास्त इमोशनल पेशंटमध्ये बघितलं पर्सेंटीला इंग्लिशचे व्हॉमिटिंग, लिव्हर रिलेटेड एकदम छान एक्सपिरियन्स आहे. काही बघायची गरज नाही. तुम्ही ते सिच्युएशन घेतला ना, तुम्हाला माइंड, बॉडी, ऑर्गन सापडतेच, तुला ते मिस होतच नाही. तुमचं दर्शन वेगळं असेल की ह्या एजमध्ये प्रॉब्लेम आम्हाला माहित नाही, एज रिलेटेड शिकवलं का नाही शिकवलं, आम्ही अभ्यास केला की नाही केला, आम्हाला कोणते पुढे फेस करायचे प्रॉब्लेम हे पण आम्हाला माहित नाही. काही नाही, बसायचं, त्याला काय करायचं. मी म्हणतो ना, आता कसं आहे ना, असं इकडे जा, बरेच काही कॉलेज सुरू झाले. तुम्हाला दाखवतो की पहिल्या जूनमध्ये आपल्याकडे फर्स्ट इयर ऍडमिशन जात ना, यावेळेस तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 केस काढून दाखवतो. तो यांना जोडणी झाला कसा झाला खूप सांगतो. दरवर्षीचा अनुभव आहे मला, दरवर्षीचा अनुभव आहे. ते मशूला चांगलं माहिती आहे 5 केसेस कोणत्या वर्षभर चालणार आहे. आम्ही फर्स्ट इयरचे 5 मुलांना इमर्जन्सीमध्ये म्हणजे बिफोर ऑपरेशन डॉक्टर असतात ना मला डॉर्मिस, दरवर्षी मिळतं. हे थीम आहे. 12वीच्या रिझल्ट एकदम सुसाइडल डिस्कशन घेणं, एकदम लिडरशिपवर आणि त्यांच्या स्वतःच्या ट्रस्टवर काय त्यांनी आघात केला. सुसाईड हा शब्द आला ना, तुम्ही सुसाईड रूपी घेऊ नका. तर सुसाईडच्या पाठीमागे त्यांचा ट्रस्ट बघा, हे फेथ बघा, त्याच्यानंतर अप्लाय करा कुठं चालू. त्याच्यानंतर ती मेडिसिन करायची का मग बघा. मॅटर सर्फ आहे, इंग्लिश आहे, दुसरं सुसाईड इंग्लिश मशीन घेतलं ना तुम्ही चुकू शकता. मला नेहमी म्हणत असते की हायपर लिपिडिमिया हे अशी गोष्ट आहे बघा, पेशंट अननोन आहे. जास्त कधी होतो एखाद्या घरातला मोठा व्यक्ती आहे, त्याला वाटतं की घरातले सगळे लोक सॅटिस्फाईड आहेत, मी माझं काम करतो, काही चालू आहे, रोजभर दुकान चालू आहे, रात्री 8 वाजता 9 वाजता खायला घेऊन येतो. बघून घ्या, हायपर लिपिडिमियासाठी सांगतो हे काय आहे. लिव्हरचं असं कोणतं लिव्हर बरेच सांगतो, सगळे फंक्शन एकदा नीट वाचून काढा. ज्यांना जे सिस्टीम चांगली आवडते ना, फंक्शन वाचून काढा. आणि लिव्हरचं फंक्शन आधी सांगितलं बघा, 17-18 पानं लिहिले, त्याच्या एवढे फंक्शन कोणाचेच नाही. त्यामुळे एक एक जरी सिम्पटम त्याच्यामध्ये बघायला लागले ना, तुम्हाला कळून जाते की आहे कॉन्स्टिपेशन काय शब्द आहेत जे रेग्युलरला आपल्याला क्लिनिकमध्ये फेस करत जातात, ते कशामुळे आहे. म्हणजे हायड्रेटिस सारखी मेडिसिन करता तुम्ही वाचली का सांगू शकता. एकदम असं अचानक आठवत नाही की आपण कुठल्या पुढे घेऊन जातो ना, आउट ऑफ सिलेबस मेडिसिन वाटतो तुम्ही वाचता. वाचले की नाही आता ह्या रेमेडी मध्ये ना
म्हणजे इथून आता इट प्रोड्युसेस Atonic catalytic degenerative condition. In suitable in cold, easily tired, weak person with a great ability and emancipation. Cells of raw burning. आता होतं cancer and precancerous state. Vital of Puberty and pregnancy. Modified the course of smallpox when given internally and applied externally. Frequent faint spell will produce shallow ulcer, small wounds, bleed and separate. Rotting feels uncomfortable about growing. परत एकदा तुम्हाला फक्त लॅक्टेसिस मेडिसिन माहिती आहे. थोडंफार जास्त उंची आले मग ऍक्सिडेंट होऊ शकतात. पण प्रत्येकाचा एरिया वेगळा दिला. इथं नेक आहे कोणासाठी? Lachesis. ॲब्डोमिन आहे कोणासाठी? ऍसिडॅटिकमसाठी. आणि परत ग्रोइंग एरिया खालचा परत अजून हायड्रेटिससाठी. तुमच्या लिव्हर सिरोसिस वगैरे झाले असेल ना ते जास्त मुंगी प्रिफर करतात. आपण पण त्यांना सांगतो आसायटिस मुळे वगैरे पण हे कारण आहे हायड्रेटिस मध्ये सांगतो. लगेच विचारायचं नाही आंध्रामध्ये सर्व प्रत्येकाला हायड्रेटिस द्यायचं धरून गेला जात नाही. सोडलंय सांगायची गरज नाही. आणि माइंड बघा माइंड बघल्यानंतर पूर्ण क्लिअर होऊन जाईल. डिप्रेशन शुअर ऑफ pain and desire in and forgetful. आता सांगितलं सुसाईड करत नाही पण गॅरंटी असते यांना. ॲब्डोमिन मध्ये आलं की सगळं पिक्चर थोडं क्लिअर होऊन जाते. हे दोन्ही स्टमक आणि ॲब्डोमिन असं फार वेळेस वापरलं मी हिला. ओल्ड एज मध्ये कॉन्स्टिपेशन असेल तर ती मेडिसिन द्यायला काहीच हरकत नाही. किंवा अशी मुलं ज्यांचे होप्स थोडेसे ॲट द एज ऑफ प्युबर्टीच्या वेळेसच झाले असतात त्या मुलांचं घेऊन घ्या. वीक डायजेशन, गोइंग फीलिंग इन स्टमक विथ अ loathing of food as of a sharp lump in stomach, ulcer and त्याला शब्द लक्षात. हाय ग्रेड पॅथॉलॉजी आहे. बोल लिहिलेलं आहे डिजनरेटिव्ह असतं आपण सगळं वापरतो. आणि पर्टिक्युलर इंटरनल अल्सरसाठी एक्सटर्नल पण देऊ शकतात पण इंटरनल अल्सरसाठी सगळ्यात बेस्ट मेडिसिन म्हणून गणलं जातं. पॅथॉलॉजीज आहे डिजनरेटिव्ह चेंजेस, अल्सर असं आपण वाचलंय बऱ्याच वेळेस. आणि पर्टिक्युलर डिओडिनल आणि गॅस्ट्रिक अल्सरसाठी. आणि गॅस्ट्रिक अल्सरसाठी खूप छान मेडिसिन आहे. डिओडिनल अल्सर डू नॉट कन्वर्ट इनटू कॅन्सर. गॅस्ट्रिक अल्सर मे बी चान्सेस टू कन्वर्ट इनटू कॅन्सर. काही काही आठवायच्या गोष्टी लक्षात येते की अरे हा हायड्रेटिस काय सांगायला आपल्याला. वीक डायजेशन, अल्सर कुठे असायला पाहिजे. पेनफुल एपिगॅस्ट्रिक ट्यूमर विथ पल्सेशन. हे असं लायपोमामध्ये जरी सापडलं ना तरी त्या लायपोमा हे पेनलेस आहे, मुएबल आहे. तर एखाद्या सांगितलं की लायपोमा पेन होते आणि कधी कधी हात ठेवल्यावर त्याचं पल्सेशन येते. त्याच्यासारखं कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम कुठंच नाही. बरोबर आहे. मला एकच भेटला होता डोक्यावर, हायड्रेटिस दिला तर ते गायबच झाला. पेशंट नाही बरं का. एवढे मोठे डोळे गेले होता गेला चला. इनव्हॉलंटरी ऍक्शन होती. हॅव टू ओमिट ऑल फूड रिटेनिंग ऑफ ऑर वॉटर मिक्स कॅन नॉट ईट ब्रेड अँड व्हेजिटेबल. 100% सगळं आवर्जून होतं गॅस्ट्रिक अल्सरमध्ये. कधी कधी कोणी असं म्हणत असेल की त्याच्या दिमागामध्ये असं फिट झालं असेल की मला अल्सर आहे, जो बीडी चेक केलं होतं वगैरे. सिंगल डोस हायड्रेटिसचा देऊन टाका, त्याच्याने बेटर फिटर लागला. थोड्या टिनी अल्सर असतात ना ते सुद्धा कमी होतात. इथं काय होतं चुकून नेहमी ते बर्निंग सांगतात नक्सुमिका सिव्हिअर. अशा पेशंटला नक्सुमिका दिली की ॲग्रेवेशन होतं. अल्सर मध्ये ती मेडिसिन कधीही वापरायची नाही. स्लाइड्स वगैरे अल्सर मध्ये देऊ नका सांगतो तसं मी नक्सुमिका सांगतो. अल्सर मध्ये वापरायची ते इरिटेट करतात. जे ॲक्लोहायड्री आहे आणि ते हायपर ऍसिडचा प्रकार, दोघांमध्ये एवढा फरक आहे. दोघांच्या सिम्पटममध्ये एवढा प्रॉब्लेम. आता नीट वाचा. हे सिम्पटम खूप वेळेस येते. मॅक्सिमम मुलं आता कन्फ्युम करायला लागले पण फायनल इयरच्या मुलांसाठी खास जेव्हाही पेन
राईट स्कॅपुला किंवा लेफ्ट स्कॅपुलाला असतो तर नीट बघत चला, तिथं पेन सारखं काहीच नाही. मी आधी सांगितलंय खूप मोठा सपोर्ट आहे. कटिंग पेन फ्रॉम लिव्हर टू, बरेच जण सांगतात स्कॅपुला बघत चला म्हणतो मी, इन्फिरियर अँगल आहे, दोन स्कॅपुलाच्या मध्ये आहे तर सुपिरियर अँगल मध्ये पेन आहे. हे फार इम्पॉर्टंट सिम्पटम आहे तुमच्या ॲब्डोमेनच्या ऑर्गनच्या. हिप शोल्डर पेन सुद्धा सांगितलं मी हेपॅटोमेगॅलीमध्ये. आता पेन स्कॅपुलर लेफ्ट साईड होत असेल पॅनक्रियाटिस सारखं काय होऊ शकत नाही. तुम्ही पॅनक्रियाटिस परत एकदा नानमध्ये जाऊन वाचायचं, तुमच्या जे काही मणिपाल जे काही पुस्तक वापरलं त्यामध्ये एक सिम्पटम बघा, पेन रेफर टू द इन्फिरियर अँगल ऑफ द लेफ्ट स्कॅपुला असं दिलेलं आहे. आपल्या मेडिसिन मध्ये असं आल्यानंतर तुम्हाला काय कळत नाही की डायग्नोसिस आहे आणि ऑर्गनचा रिलेटेड सिम्पटम आहे. हो बाबा, मेडिसिन ते सिंडिकेट करायचे पॅनक्रियाटिक मध्ये वापरायचं आहे तुम्हाला. त्याचे सिम्पटम असे असतात, त्यांना काही फसत नाही, काही नाही. सिरम आमालेज वापरलं की असं म्हणजे पाण्याची सुद्धा ओमिटिंग असं होतं म्हणा ना, एकदा सिरम आमालेज करून घ्यायचं पॅनक्रियाटिससाठी. जसं आम्ही खूप बघतोय आम्हाला काय जमणार आहे असं विकनेस फील करतो. प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन हा सब्जेक्ट तसा आता सगळंच आवश्यकता. आता पुढे काय नाही राहिलं आता. वर्ड्स लाईंग ऑन अ बॅक अँड राईट साईड 100%ली. आतापर्यंत चेस्ट मध्ये काय वाचलं आपण? लेफ्ट साईड मी सांगत असतो. पोटासाठी कोणती साईड आहे? राईट साईड. आणि पेल्विक रिजनसाठी पोटावर जमण्याचा प्रयत्न करतात. सायकोटिक प्रेग्नन्सी सॉरी ॲपॅथी, कॅन्सर ऑफ लिव्हर असा शब्द नाही ना, म्हणजे सिरोसिस वगैरे सगळे चालतात. जॉन्डिस हा फेवरेट. लंपी स्टूल, कारण की बघा लिव्हर प्रॉब्लेम आला ना स्टूल कॅरेक्टर महत्वाचे राहतात. मी आधी सांगतो पोटाचे प्रॉब्लेम आले ना स्टूल कॅरेक्टर घ्या. लॉंग स्टूल, शॉर्ट, शिफ्ट डंग, हे जे जेवढे काही आहेत ते एकच सांगायला पाहिजे. लंपी स्टूल कोटेड विथ मिक्स विथ अ म्युकस. आणि हा म्युकस शब्द आला की आपल्याकडे दोनच मेडिसिन प्रॉमिनंट येतात, एक ॲलो आणि दुसरी हायड्रॉक्स. ॲलो सुद्धा लिव्हर मेडिसिन आहे, पोडो सुद्धा लिव्हर मेडिसिन आहे, पण पोडोमध्ये म्युकस येत नाही म्हणून हे डिफरन्शिएट होऊन जात आहे. फक्त दोनच मेडिसिनला म्युकस सिक्रेशन जात आहे. म्हणून ही ग्वायटरमध्ये कोणत्या ग्वायटरमध्ये ॲट द एज ऑफ म्युकॉइड ग्वायटर असा टाईप होता का? लॉंग ॲगो 30 इयर्स लागतात. कोलाइड त्याला दुसरं शब्द म्युकॉइड, कोलाइड. ज्या ठिकाणी पॅथॉलॉजी जसं उदाहरण देतोय ना, गॉल ब्लॅडर म्युकॉइड, म्युकोसिलिया, अपेंडिक्स म्युकोसिलिया, हायड्रोसिल म्युकोसिलिया, दोन घ्या कुठे सांगतो आता मी, त्या सगळ्या ठिकाणी हे ऍक्ट होते. आणि असा म्युकोसिलिया झाल्यानंतर ते कन्वर्ट होत असेल तो जर आपण कन्वर्ट झाला कॅन्सर मध्ये तर हायड्रेटिस साठी मेडिसिन आहे. हे मला पटकन कळते का ह्या पॅथॉलॉजी झाला असं म्हणून हायड्रेटिस द्या. तुम्हालाही तसं सेन्सेशन यायला पाहिजे म्हणून सांगतो हे एक लाईन मध्ये लावा तुम्ही. हे म्हणजे पूर्णपणे असं एक पाथ आहे हायड्रेटिसचा. मेडिसिन अशा वाचू नका आणि त्याच्यामुळे पेशंट 100% वाटतं की ह्या पॅथॉलॉजीमुळे मरणार आहे मग ऑरोमेंट असतं. हे पूर्णपणे बॉडीवर आहे तेच सांगत असतो. इमोशन नाही मॅच होत. इमोशनसाठी खूप काही आहे अजून. हेमोरॉइड्स अँड एक्झॉस्ट, लिव्हर प्रॉब्लेम विथ हेमोरॉइड्स खूप सारे मेडिसिन आहेत. ऑब्स्टिनेट कॉन्स्टिपेशन ऑफ प्रेग्नन्सी आफ्टर रॉ स्मार्टिंग इन रेक्टम ड्युरिंग स्टूल रिमेनिंग लॉंग आफ्टरवर्ड. बघा पर्टिक्युलरली एकदम लहान मुलामध्ये ना एकदम डायग्नोज झालं तर लिव्हर प्रॉब्लेम आहे आणि बेबीच्या असं ICC म्हणजे इंडियन चायल्ड सिरोसिस स्टार्ट विथ द हायड्रेटिस. त्या मुलाला स्टूल आणि हायड्रेटिस मग पास. एकच डोळ्याचा पेशंट होता, त्याला असंच एकदम सगळ्यांनी घेऊन आलो त्याला हैदराबादला, पण पोटच तसं हे नव्हतं. पेन इन द डोईंग ॲज इट पेन. ॲब्डोमेनचं कंप्लेंट घेतलं मला कळू शकतो की प्युअरली लिव्हर बेस्ड मेडिसिन आहे. दुसरा इथं चान्सच नाही. म्हणून मग माइंड लिडरशिप मध्ये येते. आणि ते लिडरशिप कशासाठी माहिती आहे ना,
तर ज्याला माहिती आहे की मला आता सगळ्या आरोग्याच्या आधी राहायचं तर गोळी कोणी आधी खायला पाहिजे, म्हणून माइंडमध्ये बघा चांगले विचार आहे. मी कधी कधी उलटा विचार करून सांगत असतो ना, शुगर कोणाला शुअरिटी असतं मागे असणाऱ्याला. लिडरशिप परत एकदा सांगा. तुम्ही असे शब्दच नाही बोलणार. मी म्हणतो ते शब्द काय आहेत त्याला महत्व द्या. तुम्ही काय नंतर पेशंट म्हणतो असं मी फेस करायला ना मी मरणार आहे ना, मी थोडीच मरणार आहे. बरं आपण किती वेळेस म्हणतो असं आमचं लिव्हर बघा नंतर त्रास देणारच. आणि हे कोणत्या एजमध्ये होते म्हातारपणी म्हणतात का असं 15 ते 25 मध्ये जॉन्डिस ह्याच शब्दांमध्ये माझं भवितव्य आहे, मी त्याला फेस करणार आहे, मला काही होऊ द्या, मी बघून घेईन. हे शब्द आहे न्यू जनरेशन. एकदा चांगलं लिव्हर आणि आपण आजूबाजूचा एखादा जेनेटिक भेटला पाहिजे मग करतो. पण म्हणजे 25 वर्षी सिरोसिस म्हणून ऐकलं असतं बरं झालं असतं आईवडलं असतं. म्हणजे काही सांगू शकत नाही. आपण अननोन आहे. तुम्ही तरी आता नोन होऊ शकता. बघा आपल्या फॅमिलीमध्ये कॅन्सर आहे, तर कॅन्सरसारख्या गोष्टी कॅन्सरचे विचार आपण घ्यायचे नाही. म्हणजे आपण जीन्स कधी जागे होणार नाही, बरोबर आहे ना. तुम्ही तरी आता कॉमन लोकांना काय भेटते तुमच्या जीन्स मध्ये त्यांना काय भेटणार आणि ते अट्रॅक्शन घेतात ते जीन्स आहे. तंबाखूची सवय काही होऊ शकते. त्याच्यानंतर मग गवळण त्यांच्या फॅमिलीचं कॅन्सर पण जेनेटिक होऊ शकतो. म्हणून हायपरलिपिडेमिया सांगताना नेहमी सांगत असतो लिव्हर बेस्ड मेडिसिन यूज करा. एकदा का हायपरलिपिडेमिया झाला की समजून घ्यायचं कुठे ना कुठेतरी बघा काय सांगतो मी लिव्हर कुठे ना कुठेतरी तो स्वतः रेस्पॉन्सिबल होण्यासाठी प्रयत्न करतोय. बघा आता रेस्पॉन्सिबल शब्दासाठी फॉर लिडरशिप. ओके तुमची लायकोपोडियनची रेस्पॉन्सिबिलिटी क्रियेची तुम्ही जेवढे काही रुब्रिक आहेत ना तुम्ही आता नंतर आठवा ते कसे आणि कुठं इनपुट होतं. म्हणजे असं नाही की एखाद्याची डेथ झाली आणि मला रेस्पॉन्सिबिलिटी स्वीकार लागली आहे त्याच्यामुळे मला त्रास झाला. बघून घ्या ते रुब्रिक किती लागू होते. पण तुम्हाला कोण जाते की अरे हा मेडिसिन चॉईस करताना नुसती टोटॅलिटी आणि नुसतं हे दोन्ही कामाचे नसतात.